मंडळी नमस्कार. आपल्यासोबत आहेत जवळा जिल्हा परिषद गटातून अत्यंत ताकदीने निवडणूक लढवलेले माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचे सुपुत्र सूर्यादित्य अर्थात एस राजे साळुंखे पाटील. मंडळी, जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडलेली आहे, निकाली लागलेला आहे. मात्र या निकालाच्या पश्चात सुद्धा उमेदवारांचं नेमकं चाललंय काय, या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. यश दादांशी आज भेट घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे यश दादांनी मागील 2-3 दिवसांपासून अर्थात निकाल लागल्यापासून आपल्या जवळा जिल्हा परिषद गटातल्या विविध खेड्यापाड्यातल्या मतदारांशी पुन्हा एकदा संवाद सत्र चालू केलेलं आहे. त्यांना ते आभार मानतायत. कारण असं पहिल्यांदा घडतंय मंडळी महाराष्ट्रामध्ये की मतदानाच्या पश्चात जे उमेदवार पराभूत होतात ते मतदारांकडे डोंकूनही पाहत नाहीत. मात्र सूर्यादित्य साळुंखे पाटील एक महत्वाचं उदाहरण असं आहे की ते स्वतः मतदारांपर्यंत जात आहेत आणि त्यांचा आभार व्यक्त करतात जरी ते पराभूत झाले असले तरी. त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की पराभवाची कारणं नेमकी ते कसं बघतात पराभवाकडे आणि पराभवाच्या पुढे जाऊन या सगळ्या जवळा गटाच्या विकासाच्या संदर्भातला त्यांचा नेमका रोडमॅप काय आहे? तारखेला निकाल झाला तर अल्प मतात माझा पराभव झाला आणि आपल्याला ज्या लोकांनी मतदान केलं आपल्यावरती, माझं वय आज 25 आहे, 25 वय असताना देखील डोळे झाकून लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी मला मतदान केलं. त्या मायबाप जनतेचे आपण आभार मानले पाहिजेत. म्हणून मी गेल्या 2 दिवसापासून संगेवाडीपासून दौरा चालू केला आणि आज माझा जवळ्यामध्ये दौरा संपला. तर गावातील प्रत्येक नागरिकांचे मी आभार मानले की बाबा तुम्ही डोळे झाकून माझ्यावरती विश्वास ठेवल्याबद्दल मी आपला आभारी आहे. एवढं 14 गावांचा झाला का त्या ठिकाणी गावभेट? हो, माझा संगेवाडीपासून ते जवळपर्यंत सगळा दौरा पूर्ण होता. कार्यकर्त्याच्या भावना वगैरे काय समोर आल्या त्याच्यामध्ये? काही कार्यकर्ते भावनिक झाले होते. काही जणांना पराभव झाला याचं दुःख वाटत होतं. काही जणांचं म्हणणं होतं की आपण ह्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे, कशामुळे पराभव झाला. अशा अनेक भावना कार्यकर्त्यांच्या, तिथल्या लोकांच्या बऱ्याच जय पराजय होत असतात. साळुंखे पाटील कुटुंबाचं आम्हाला कायम माझ्या पूर्वजांची शिकवण आहे की संघर्षातून आपण वाट काढली पाहिजे. तर आज पराभव जरी झाला असला तरी आता आपण यातून पराभवातून खचून न जाता भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीने चांगलं काम करता येईल, कुठल्या गोष्टीमुळे आपला पराभव झाला याचं चिंतन करून आपल्याला भविष्यामध्ये पुढे जायचं आहे. हा दृष्टिकोन डोक्यात ठेवून आज मी बाहेर जाणून बुजून पराभव करणं असं तर शक्य नाही, पण आम्हाला ज्या गावातून अपेक्षा होत्या त्या गावामध्ये मताधिक्य आपल्याला जे अपेक्षित होते त्या पद्धतीने मिळालं नाही. त्यामुळं हा पराभव ही खंत आहे की ज्या गावाकडून आपण अपेक्षा मोठ्या प्रमाणात केल्या होत्या त्याच गावामध्ये मी दुर्दैवानं मायनसमध्ये गेलो किंवा फार कमी प्रमाणात लीड त्या गावांमध्ये मिळालं. मी आबांच्या म्हणजे कधीच आतापर्यंत एवढा हळू आवाज ऐकला नव्हता, पण त्या दिवशी मला ते बोलत असताना की तू बाहेर ये आणि आपल्या त्या पंचायत समितीच्या उमेदवार ज्या होत्या त्या पूनमताई, त्यांचा विजय झाला होता आणि तू त्यांना कुठंतरी जाणवून देऊ नको की त्यांचा पराभव आपला पराभवामुळे त्यांना कुठंतरी त्यात आपण गुंतवून न घेता आमच्या त्या दोन्ही ज्या उमेदवार होत्या शेळकेताई आणि इंगोलेताई त्यांचा विजय आपण ऑफिसला साजरा करूया. तू बाहेर ये, तू पराभव झालाय असं मान्य कर लोकांसमोर आणि त्या दोघांचा सत्कार करून त्यांना गुलाल लावायला तुझ्या आत्यांना सांग आणि त्यांना विजयी घोषित करा. आणि त्या बोलताना त्यांचा आवाज थोडासा कमी जाणवत होता. त्याची मला त्याची खंत जाणवली म्हणून मी त्यांना म्हणलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी हाय व्यवस्थित तिकडचं हाताळतो. पराभव झाला त्याच्यानंतर आम्ही घरचे सगळे एकत्रित बसलो, एकमेकांना धीर दिला आणि जे ते तिकडे परत त्याच्या ह्याच्यात गेले. मी कुठं कमी पडलो का किंवा माझी निवडणूक पहिलीच होती आणि पहिल्या निवडणुकीमध्ये मला अनुभव जरी नसला मी बऱ्याच गोष्टी या लोकांसाठी करायच्या डोक्यामध्ये ठेवल्या होत्या, त्या भविष्य काळात करणार सुद्धा आहे. असं काही नाही मी कुठं कमी पडलो किंवा माझ्याकडनं कुठं काही चूक झाली का जी मला सतत झोपताना असं विचार डोक्यात येतो का, मी कुठं कमी पडलो का, कोणाला माझ्याकडून काही कमी पडलं का असं. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की काही ठिकाणहून अपेक्षा होती, त्या ठिकाणून अपेक्षा पूर्ण झाली नाही किंवा कमी पडलो. तिथं का कमी पडलो मला माहिती नाही. त्याच्यावरती आम्ही चिंतन करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन बसलो. तेच की ज्या ठिकाणाहून अपेक्षा होत्या त्या ठिकाणाहून कमी पडलो. काही लोकांनी अपेक्षा दाखवल्या होत्या पण त्या देखील त्यांच्याकडून पूर्ण झाल्या नाहीत. त्याची थोडी बघा की
मी निवडणूक झाल्यानंतर आपल्या ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार मानले आणि आता लोकांच्या मध्ये मी सक्रिय झालेलो आहे. प्रत्येक कार्यक्रमांमध्ये लोकांना भेटतो. ज्या ज्यावेळेस त्यांच्या अडचणी असतात त्या त्यावेळेस नेहमी प्रयत्न करत असतो त्यांच्या कशा मार्गी लावायच्या. आणि मी हे सुद्धा सांगितले की ज्या ज्या लोकांना आपण निवडणुकीमध्ये वचन दिलेली आहेत तर ती सुद्धा वचनं आपल्याला पूर्ण करायची आहेत. हे प्रत्येक गावागावामध्ये मी तिथल्या कार्यकर्त्यांना जाऊन सांगितलं की जर आपण एखाद्याला हे वचन दिलेलं असेल आणि आपण ते पराभव झाला म्हणून पूर्ण करू शकलो नसेल असं होता कामा नये. आपल्याला ती सगळी वचन दिलेली आपल्याला पूर्ण करायचे आणि येणाऱ्या त्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आम्हाला दिलेले शब्द सगळ्यांना संपूर्णपणे ते पाळायचे. बरोबर आहेत आपल्या काही गोष्टी, पण त्या गोष्टी आता मला काही बोलू इच्छित नाही मी, पण होत्या तशा गोष्टी काही प्रमाणात झाल्या होत्या आणि कुठंतरी आपल्या लोकांकडून थोडंसं लोकशाही पद्धतीचा किंवा संविधानाला थोडंसं चुकीच्या पद्धतीने किंवा पायदळी सोडवल्याचा थोडासा काही लोकांकडून तो प्रयत्न झाला. अशा पद्धतीने निवडणुका भविष्यकाळामध्ये होऊ नयेत असं मला वाटतं. लोक आमिषाला बळी पडले असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे जी विकासाची आमिष दाखवली होती, आम्ही अमुक करू तमुक, किंवा तात्कालिक करून दिली काय काम म्हणजे विकासाची? सांगोला जवळा गटच नव्हे, संपूर्ण तालुक्यामध्ये परिस्थिती. मला वाटतं खास करून आपल्या तरुण पिढीला मला सांगायचं आहे की तात्पुरत्या स्वरूपाच्या विकासासाठी कोणी बळी पडू नये. भविष्यात काळात आपल्याला चांगल्या विकास पद्धती, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंटची मुद्दा महत्वाचा आहे त्याचा. भाषणामध्ये पण सांगत होतो की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तरुणांना कसा रोजगार उपलब्ध होईल आणि महिलांना सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण कसं करता येईल. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या होत्या, त्या आपण प्रयत्न देखील करत राहणार आहोत. मला माहित नाही, ते स्वभावात आहे माझ्या, त्यामुळे मी लोकांचा नमस्कार करत होतो आणि अजून देखील आज सुद्धा मी बऱ्याच ज्येष्ठ मंडळी जेवढे मला भेटले त्यांचा नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे गेलो होतो. त्याच्यामुळे मी कशामुळे करतो हे नाही, स्वभावातच असल्यामुळे. शेवटचे 2 प्रश्न घेऊन निखिल, महत्वाचा विषय असा की निकाल लागल्यानंतर तुम्ही दिल्लीमध्ये होतात, कारण मी ज्यावेळेस तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तेव्हा दिल्लीत होतात. देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश भूषण गवई साहेब, तर जज चीफ जस्टिस ऑफ इंडिया, तर त्यांच्या दादांचे खूप म्हणजे तुमचे जवळचे संबंध आहेत. तो किस्सा काय नेमका होता? तुम्ही दिल्लीत गेलात, गवई साहेबांची भेट घेतली, त्यांनी काय सल्ला दिला आणि साधारणतः तुमचे संबंध कसे आहेत त्यांच्याशी? हो, मी माझं वकिलीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी काही दिवस मुंबईमध्ये ज्युनियरशिप काही वकिलांच्या हाताखाली केली. नामवंत वकील आहेत. परत मी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही नामवंत वकिलांच्या हाताखाली जेठमलानी सारखे आता राज्यसभेवर तिथे खासदार आहेत भारतीय जनता पक्षातून, राम जेठमलानी, महेश जेठमलानी, त्यांच्या सोबत मी संसदीय कायद्यांच्या संदर्भात मी त्यांच्यासोबत हाताखाली काम केलं. शिकण्यासारखं भरपूर होतं. माझं दिल्ली आणि गाव असा संपर्क बऱ्यापैकी होता. त्याच्यामुळे ते भूषण कुमार गवई सर हे त्यावेळेस सरन्यायाधीश होते. माझा त्यांचा संपर्क बरेच वेळा होता आणि ते देखील आपल्या महाराष्ट्रातले आहेत ना, आपल्या अमरावतीचे आहेत. तर त्याच्यामुळं त्यांची माझी भेट होत होती. त्यांनी मला त्यावेळेस बोलवून घेतलं होतं निकालाच्या नंतर आणि बाबा आता राजकारणात तू उतरलायस, पण कायद्यात सुद्धा कुठं कायद्याच्या बाजूने सुद्धा ह्यातनं बाहेर पडू नको. त्याच्यामुळे तू तुझं कायद्याचं जे तुझं शिक्षण आहे ते झालेलं आहे, त्यात सुद्धा तू तुझं लक्ष ठेव आणि राजकीय सुद्धा लक्ष ठेव, असं बॅलन्सिंग करून कसं पुढे जाता येईल हा दृष्टिकोनातून त्यांचा मला सल्ला होता. बऱ्याच गोष्टी चर्चा झाल्या. बरेच आणखीन 1-2 जजेस लोकांसोबत माझी भेट झाली. महाराष्ट्रातले होते म्हणून त्यांच्यासोबत झाली, पण इतरही लोक होते. पण दादा एकंदरीत बघितलं तर अजितदादांनी काही शेवटच्या क्षणाला काही स्टेटमेंट दिले होते की राजकारण लय वंगाळ आहे. अशावर काही चर्चा झाली का या गोष्टीवर? कारण अगदी तुम्ही राजकारण आणि कायदे या 2 गोष्टीचा समन्वय देतो. त्यांचं म्हणणं होतं की बाबा तू सुप्रीम कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून एक नामवंत वकील हो आणि मग भविष्यात राजकारणात वयाची अट नसते, तू नंतर मग राजकारण कर, असं त्यांचा एक सल्ला, मोलाचा सल्ला त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा मोलाचा सल्ला. वस्तुस्थिती बघून निर्णय घ्यावा लागला, कारण इतकं मोठं प्रेम जवळा भाग आणि तालुक्यात मिळते दादांना, त्यामुळे ते हे सोडून तिथं जातील असं. तुम्ही शिक्षण घेतलं किंवा बॅरिस्टरला तुम्ही लंडनला जाणार होता, त्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही अगदी राजकारणामध्ये म्हणजे अनपेक्षित म्हणून आपण एकदम तुम्ही राजकारणात उतरला, त्यामुळे कुठेतरी आपण निर्णय चुकलाय राजकारणात असं वाटतंय का?
निर्णय चुकला असं नाही वाटत. आता एवढी 10-12-15 हजार मतं पण मिळवली ती हो. असं कसं निर्णय बरोबर चुकला आहे असं ना. आपण म्हणू लोकांनी शकत नाही. थोडका फरक फक्त डिफरन्स अल्पशा होता. मतांनी आपला पराभव अल्पशा झाला. मतामध्ये पराभव झाला. किरकोळ कुठं कुठं चुका झाल्या, त्यामुळे हा पराभव झाला असंच म्हणावं लागेल. मात्र तरी गांभीर्यपूर्वक आपल्या गोष्टी घ्यावी लागेल, कारण यश दादा खरं तर वयाच्या 25व्या वर्षी राजकारणात आले. मात्र खंबीरपणे अगदी कसं तोंड ह्या परिस्थितीला द्यायचं आणि पराभवाचं देखील कसा पचवायचा, दादा पण ही गोष्ट आपल्याला अगदी समजते. मात्र दादा, तुमचा पराभव झाल्यानंतर सांगोला तालुक्यातील म्हणजे जवळा गटच नाही तर तुमच्यावर सांगोला तालुक्यातील जे कार्यकर्ते ट्रेन करत होते, मग ते कोळ्यापासून संगेवाडी असेल, कटकोळ पासून ते हांगिरगे पर्यंत असेल, अशा परिस्थितीत खरं तर कार्यकर्ते ट्रेन करणारे अगदी ढसाढसा रडले की यश दादा असं कसं झालं. आपण मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून माझे वडील असतील, आजोबा असतील, यांनी या तालुक्यामध्ये काम केलं आणि आम्ही कुठं कामाच्या संदर्भात आम्ही कधी कमी पडत नाही किंवा ते आमचा प्रयत्न कायम असतो की लोकांचं काम करावंच, प्रामाणिकपणे लोकांची सेवा करावी हीच आपला दृष्टिकोन असतो. त्यामुळे माझी निवडणूक ही पहिली होती आणि पहिल्या निवडणुकीमध्ये कुठं आपल्या आबाच्या मुलाला खडा लागू नये असं लोकांचं म्हणणं होतं. पराभव झाल्यामुळे बरेच लोक भावनिक झाली होती, पण प्रत्येकाशी भेटून प्रत्येकाला धीर देऊन आता बऱ्यापैकी जे सावरलेले आहेत. आता परत नव्याने आता यामध्ये बघितलं तर दीपक आबांना देखील बरीच राजकीय मंडळी जी आहे विरोधाची ते म्हणतात की दीपक आबांचं राजकीय करिअर संपलं. ते पुढे आता कसं तुम्ही पद्धतीने येणार, कारण दीपक आबा जो खंती आहे ही 100% गोष्ट खरी आहे, मात्र खऱ्या अर्थानं वारसा जो आहे हा तुम्हाला चालवायचा आहे. आहे बघा, असं राजकारणात मला वाटतं कोण कधी संपत नसतं. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अनेक काळापासून काम करत आलेलो आहे लोकांच्या सेवेमध्ये. अजून सुद्धा आम्ही लोकांच्या सेवेमध्येच आहोत आणि आम्हाला कुठला वरती आता सध्या पक्ष नाही, पक्ष पार्टी नाही. तरी पण आम्ही होता होईल तेवढा प्रयत्न करून स्वतःच्या ताकदीवर लोकांची कामं करण्याचा प्रयत्न आबांचा सुद्धा असतो. तुम्ही विचार करा की ज्यांच्या डोक्यावरती कुठल्या तर पक्षाचा शिक्का आहे त्यांना वेगळ्या पद्धतीची ताकद असते आणि ज्याच्या डोक्यावर कुठल्याच पक्षाचा शिक्का नाही त्या व्यक्तीला काम करणं हे अतिशय अडचणीचं असतं. पण ह्या अडचणीतनं सुद्धा आमचे निष्ठावंत लोक आमच्या सोबत आहेत. कठीण काळात सुद्धा त्यांची साथ आहे आणि त्यांच्या साथीमुळेच आज आम्ही कुठेतरी या तालुक्यामध्ये सक्षम नेतृत्व आबांचं चालू आहे आणि असंच ते नेतृत्व चालू राहील. या निवडणुकीनंतर पक्ष कुठला तरी आपण गेलं पाहिजे किंवा आपण येणाऱ्या काळात लोकांचे प्रश्न मोठ्या ताकदीने मांडले पाहिजेत. कारण एक म्हण आहे की किंवा एक चर्चेचा विषय असतो की ज्या वेळेस परिस्थिती डाऊन झाली जाते त्या पद्धतीने जो फिनिक्स पक्ष आहे त्या पद्धतीने अगदी जोरदार पद्धतीने खरं तर भिरकी अगदी आकाशात घेत असतो फिनिक्स पक्षी. अशा पद्धतीचं तुम्ही दीपक आबा आणि तुम्ही सांगोल्याच्या राजकारणामध्ये एक मोठी भरारी घेणार असं काही नियोजन किंवा पक्ष कुठला घेत असं काही ठरलंय का? की हा निर्णय माझ्या हातात किंवा आबांच्या हातात सुद्धा नाही. हा निर्णय जे आमचे शिलेदार आहेत, निष्ठावंत काही शिलेदार आहेत, आमच्या पक्षातले कार्यकर्ते, प्रमुख निष्ठावंत शिलेदार आपण ज्याला म्हणू शकतो, ते त्यांनी एकत्र बसून ह्या गोष्टी ठरवल्या जातात आणि त्या निर्णय तो आबांचं म्हणणं आणि त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं मिळून एकत्रित आल्यावरती हा निर्णय घेतला जाईल. तशा पद्धतीच्या आता बैठका चालू सुद्धा आहेत. लवकरच आपल्याला समजेल की आपण कशा पद्धतीने. आता आपण समरोपकडे येऊया. एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही तर सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, परंतु जवळा गटातल्या खेड्यापाड्यातल्या भोळीबाबडी माणसं आहेत, आबांवर प्रेम करणारी माणसं आहेत, काकी असतील, काकासाहेब असतील, जे मला त्यात यांचे खूप जवळचे संबंध आहेत या सगळ्या लोकांशी. परंतु त्यांच्या मनाला हे दुःख लागलेलं आहे, कारण आबांच्या डोळ्यात सुद्धा आम्ही पाणी बघितलेलं. मागच्या 2 दिवसापासून आबांना आम्ही बघतोय तर आबांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे की इतका मोठा जिव्हार आहे. आणि आबांच्या विधानसभेचं एक वेळ ठीक होतं, ते राजकीय तडजोड थोडं सगळी मंडळी होती, पराभव तो वेगळा होता विषय. परंतु तुम्ही पदार्पणामध्येच म्हणजे ज्यावेळी तुमची एंट्रीच होती, एंट्रीलाच हा ब्रेक लागला, तर ते एका बापाच्या हृदयाला लागणं हे साहजिक आहे. शेवटचे काही शब्द तुम्ही मतदारांना काय सांगाल, तालुक्यातल्या तुमच्या चाहत्यांना आणि विशेषतः जवळा गटातल्या लोकांना काय संदेश द्याल? की भविष्य काळामध्ये मी आपल्या कायम सेवेत राहणारच आहे. माझ्याकडून कुठं निवडणुकीमध्ये कुठली चूक भूल झाली असेल तर त्याला माफ करावं. आणि मी राजकीय प्रक्रियेत कुठल्याच गोष्टीत नव्हतो गेल्या अनेक काळापासून. ही माझी पहिली निवडणूक होती आणि कुणी जर कुठल्या गोष्टीचा राग काढला असेल किंवा कुठल्या गोष्टीनं दृष्टिकोन ठेवून हे जर घडलं असेल तर मला वाटतं त्यांचा राग आता निवळलेला असावा आणि ह्या गोष्टीला मी आता बळी पडलो गेलोय. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचा म्हणजे कुठेतरी शांत व्हावा
आणि परत एकदा मी आपल्या लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी येणारच आहे आणि कायमस्वरूपी आपल्या सेवेत राहायचा आमचा निर्णय झालेला आहे. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.